8 मे 2024 चैत्र अमावस्येला गुप्तपणे करा हे सोपे उपाय. नशीब बदलून टाकतील हे उपाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अमावस्येला लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते. चैत्र महिन्याच्या अमावस्येला काही उपाय केल्यास आर्थिक गरिबीपासून मुक्ती मिळू शकते. या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळून पीठ खाऊ घाला. असे केल्याने तुमच्या पापकर्मांचा नाश होऊन पुण्य वाढेल. हे पुण्यकर्म तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरतील. पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. पाहूया ते कोणते आहेत उपाय. या दिवशी कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नानानंतर चांदीच्या नागाची पूजा करावी. पांढऱ्या फुलांसह ते वाहत्या पाण्यात तरंगवा. कालसर्प दोषापासून मुक्ती होण्याचा हा निश्चित मार्ग आहे. बेरोजगार व्यक्तीने अमावस्येच्या रात्री हे उपाय केल्यास त्याला नक्कीच रोजगार मिळेल. यासाठी सकाळी एक लिंबू स्वच्छ करून घराच्या देवघरात ठेवा. नंतर रात्री ते बेरोजगार व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा डावीकडून उजवीकडे फिरवा आणि त्याचे 4 समान भाग करा. मग एका चौरस्त्यावर जा आणि 4ही दिशांना फेकून द्या. बेरोजगारांना या उपायाचा फायदा होईल. ज्यांना कालसर्प दोष आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी आपल्या घरी शिवपूजा आणि हवन करून घ्यावे. संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा. वातीमध्ये कापसाऐवजी लाल रंगाचा धागा वापरा. तसेच दिव्यात थोडे केशर टाकावे. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा महत्त्वाचा उपाय आहे. अमावस्येच्या रात्री वाहत्या नदीच्या पाण्यात 5 लाल फुले आणि 5 दिवे सोडा. या उपायातून आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खायला दिली आणि त्याच क्षणी त्या कुत्र्याने ती भाकरी खाल्ली तर या उपायाने तुमचे सर्व शत्रू त्याच क्षणापासून शांत होऊ लागतील. या दिवशी दारू वगैरेपासून दूर राहावे. याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरावर आणि भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. अमावस्येच्या दिवशी केशर आणि 2 लवंगा मिसळून तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या दिवशी 108 वेळा तुळशीच्या माळेने गायत्री मंत्राचा जप करा. आर्थिक समस्येवर हा उपाय अतिशय उपयुक्त आहे. चैत्र अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाची 11 वेळा प्रदक्षिणा करावी. याशिवाय घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलात मुठभर तीळ भिजवून ठेवा. दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते. अशा वेळी हा उपाय केल्याने पितृ प्रसन्न होऊन वरदानाचा वर्षाव होतो. याशिवाय पितृदोषापासूनही तुम्हाला आराम मिळेल. पितरांच्या आशीर्वादाने कुटुंबात मंगलमय वातावरण राहील. चैत्र अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा. लक्षात ठेवा की हा दिवा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तेवत राहावा. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. अमावस्येच्या दिवशी केसर आणि 2 लवंगा मिसळून तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी या दिवशी तुळशीच्या माळेने गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि परिक्रमाही करा. तुमच्या घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी पाण्यात मीठ मिसळा आणि ते पाण्याने फरशी पुसून टाका.
चैत्र अमावस्येच्या रात्री पिठाचे 7 दिवे लावून पिंपळाच्या झाडाखाली ठेवल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. कुटुंबातील सुख समृद्धी आणि शांती या इच्छा पूर्ण करण्यासाठी या रात्री चंद्राची विशेष पूजा केली जाते. चैत्र अमावस्येच्या रात्री देवी लक्ष्मी ओम श्रीम या मंत्राचा 1000 वेळा जप केल्यास जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. चैत्र अमावस्येच्या रात्री एकांत चौकात चमेली किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने वैशाख सर्व दिशांनी धन प्रवाहाचे मार्ग खुले होतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.